एक वेळ मी तुला मदत केली असती, पण ती वेळ आज नाहीये. कारण काय माहितीये का? कारण वहिनी, तुझी वहिनी जेनी, मी आणि जेनी आम्ही आज मूवीची तिकीट काढली. आम्ही मूवी बघायला जाणार आहोत आज. असं कपल सीट, रिक्लायनर, असं मस्त पहिल्यांदा मूवी बघायला जाणार आहोत. प्लीज हे तू माझ्यासाठी करून टाक ना प्लीज. आय ओव्ह यू बिग टाइम. आणि ना ते 3.5 तासाची मूवी आहे रे, मला नाही ते मिस करायचं. तो अनुभव घ्यायचा ऍज अ कपल यार. तो एक प्लीज तू करून टाक. आणि ऐक ना, मी काय म्हणतो, तू जा ना, माझं काही प्रॉब्लेम नाही. फक्त हे सगळं करतो मी, उद्या करतो. फक्त आता झालं ना, दिवस संपलाय ना. दिवस सुरू झाला आता. काय अमेरिकेत? ही अमेरिकन कंपनीचं काम आहे. तिथे दिवस आता सुरू होणार. तिथे ऑफिसमध्ये आता लोक पोहोचणार. तो तिथे ऑफिसमध्ये लोक पोहोचणार त्याच्या आधी हे कन्फर्मेशन पाठव, सो दॅट दिस इज आवर वर्क डन सील्ड. प्लीज, आय टोल्ड यू, आय ओव्ह यू बिग टाइम. आय लव्ह यू. आपण पण जाऊ कपल सीट मध्ये नंतर बघायला, ठीक आहे? पिक्चर हे ऐक ना. हॅलो, अरे हा पिक्चर, हे प्रेझेंटेशन कधी करू मी? आनंद, आनंद यार, तू मला गेलो असतो ना घरी. अरे अरे या शनायचा मला इथे तिथे भास का होतोय? एवढा चिडलोय तिच्यावर तरी का दिसते ती सगळीकडे? मिस करतोय का मी तिला? नाही, पण ती एवढी स्वार्थी की दिवसभरात एक फोन नाही केला. जाऊ दे, मला नाही फरक पडत. माझ्या पैशांवर प्रेम आहे फक्त. गेली असेल पुण्याला निघून. इथे काही मिळत नाही म्हणल्यावर दुसरा शोधला असेल पुणे. जाऊ दे. केड्याशी बोललो असतो, पण तोही नेमका जयपूरला गेलाय. तर डिवोर्स होऊ दे, मी कुणा न सांगता निघूनच जातो कुठेतरी. आलीस तू? आले. किती उशीर गेलास? अरे राधिकाला भेटायला गेले होते. हल्ली भेटतच नाही ना ती, म्हटलं आज भेटून यावं. बर, मला तुला काहीतरी सांगायचं महत्वाचं. काय? काल महाजनी काका काकू, मी आणि नानी आमच्यामध्ये सौमित्र आणि राधिका वहिनींबद्दल विषय झाला. कसला विषय? महाजनी काका, नाना आणि स्वतः गुरुनाथचे वडील यांच्या मनामध्ये असं आहे की राधिका वहिनी आणि सौमित्रांनी एकत्र यावं. म्हणजे राधिका वहिनींचा घटस्फोट झाला की सौमित्र आणि राधिका वहिनींचं लग्न व्हावं. तसं झालं तर चांगलंच होईल, पण मला नाही वाटत राधिका तयार होईल यासाठी. हो तेच तर ना. म्हणूनच आधी याविषयी सौमित्रशी बोलायला हवं. आणि सौमित्रशी याविषयी बोलायला सगळ्यात योग्य माणूस म्हणजे आनंद. आणि म्हणूनच मी आनंदला भेटायला गेलो होतो. आणि विशेष म्हणजे त्याच्याही मनात तेच आहे. अरे मग चांगलंच आहे की. पण सौमित्रच्या मनात काय आहे हे कळल्याशिवाय आपल्याला पुढे काहीच करता येणार नाही. हो ना, म्हणून तर मी म्हणतोय आपणच अंदाज घेऊयात का. मी असं ठरवलं की आपण सगळेजण पिक्चरला जाऊयात. चालेल. बरं, तू राधिका वहिनींना कॉल कर, मी सौमित्राला कॉल करतो आणि कॉल होईपर्यंत मस्तपैकी चहा ठेवतो तुझ्यासाठी. चल. हॅलो रेवती, बोल ग. काय करतेस? काय नाही, काम संपतच आलंय, आता घरीच निघेल. बरं, आम्ही फिल्मला जायचं ठरवलंय, तर तू डायरेक्ट थिएटरवर येतेस का? अगं रेवती, काहीतरी काय बोलतेयस? आईंना बरं नाहीये ना, मला लवकर घरी जायचंय. आपण नंतर जाऊ. मान्य आहे मला सगळं, पण बघ म्हणजे आम्ही सगळेजण जातोय. तुझाही मूड चेंज होईल, तुलाही जरा रिलॅक्स वाटेल. येत असलीस तर मला कळव. चल. ऐक वा, आलास का? आई जरा प्लीज चहा टाकतेस का? जरा डोकं कलकलतंय माझं. हो ना, टाकते. ऍडव्होकेट देसाई पण तोंडावर नाही म्हणाले, तरी बरं त्या ऍडव्होकेट भालेरावांचा रेफरन्स दिलाय म्हणून. हा, काऊन बडबडतायस तू? काही नाही. त्या ऍडव्होकेट देसाई म्हणाले मी लढू नाही शकत केस, तरी बरं त्या ऍडव्होकेट भालेरावांचा रेफरन्स दिलाय. पण प्रत्येकाला पैसे पाहिजे, ऍडव्हान्स पेमेंट कुठून आणणार? मी पैसेच नाहीत माझ्याकडे. आणि मग चांगलं झालं ना रे, ती ब्याजच गेली ना घटस्फोटाची. जाऊच नको तू कोर्टामध्ये, झालं सगळं आलबेल होईल. आई आता झालंय ना आपलं बोलणं, परत परत तेच काय?
हे बघ, आता हे सगळं होणार आहे, याला वकील लागणार आहे, फक्त पैसे कुठून आणू हा प्रश्न आहे. वकील पाहिजेच असते का? मग ठीक आहे, मग मी देते तुला पैसे. आई, पण एक माझी बिनती आहे बा, तू त्या वकिलांना सांग शक्यतो लग्न तोडू नका म्हणा. हा, त्याला सांगशील ना, तेवढंच सांग बस. आणते पैसे. आईला काय वेळ लागलाय का? करू नको तोडू नको काय चाललंय? परत परत तेच आपलं काय? आई, तुझा फोन वाजतोय ग. आलं रे, कोणासोबत बोलत होता तू? तुझी लाडकी सुनबाई गेली आहे मित्रांबरोबर पिक्चर बघायला. आपल्या लहान लेकराला भावाकडे सोडलं आणि गेल्या मित्रमैत्रिणींबरोबर पिक्चर बघायला. हा गुरु, तू पुन्हा संशय घ्यायला लागला काय? अगं मी कशाला संशय घेऊ? हे बघ, हे बघ, आत्ता फोन आला होता. पाहिजे तर स्वतः फोन कर आणि विचार कर. तुमच्या लाडक्या सुनबाई फिरतायत नुसत्याच या सगळ्याचं सेलिब्रेशन करत. गुरु, अरे ती आपल्या मित्रमैत्रिणींसोबतच गेली आहे ना, कोणा परक्यांसोबत तर नाही ना गेली. तुला एवढं वाटत असेल तर तू काहून नाही गेला बरं तिला सोबत घेऊन कुठेतरी बाहेर? काय तू? हा गुरु, स्वतःच्या बायकोबद्दल कधी विचार केला नाही, पोराबद्दल कधी विचार केला नाही, त्याचा अभ्यास कधी घेतला नाहीस. हे पाय गुरु, चांगलं केलं की घरच्या पुरुषाईने केलं, वाईट केलं की ते घरच्या बाईमुळे झालं, असं बोलून संसाराचा गाडा चालते का? गुरु, तुझ्या चुका तुला भोवत आहेत, हे ध्यानात घे. आई, हे तू बोलतेस? तू एकदा ठरव बरं तुला काय करायचं. तू कुणाच्या बाजूने? एकदा माझ्या बाजूने बोलतेस, एकदा तिच्या बाजूने बोलतेस. मी माझ्या घराच्या बाजूने बोलत आहे. तुला वाटते मी तुझ्या बाजूने बोलते, पण असं नाही. जसं मला तू आहेस का नाही, तशीच मला माझी राधिका आहे. ती मुलगी आहे माझी, तिने जबाबदारी घेतली आम्हा दोघांची. म्हणून वाटते रे त्या पोरीबद्दल. म्हणून मला वाटते या घराच्या भिंतींना तडा जाऊ नये. मला वाटते माझ्या थर्वाच्या मनावर वाईट परिणाम होऊ नये. गुरुनाथ, नाती जोडणं का नाही खूप कठीण असतं. तोडणं एका क्षणात होते, पण वाईट परिस्थितीमध्ये ते टिकवून ठेवणं त्याहूनही कठीण असते बा. राधिकानं एक सून म्हणून तिची सगळी जिम्मेदारी तिनं पार पाडलेली आहे आणि पार पाडत आहे. हे तू लक्षात ठेव बरं. नाही बास आई, मला आता काही ऐकायचं नाही. तुम्हाला ना काय करायचं ते करा. कंटाळा आलाय मला बोलायचंच नाही तुझ्याशी. जेनी, कशी वाटली मूवी? हे काय फक्त तुला नाही आवडली का? नाही म्हणजे ऍक्च्युली नाही, ती मला फारशी कळली नाही आणि स्टोरी पण ना जेन्युइनली सांगते मला काही खूप आवडली नाही. इतकी वाटते. काय शेवटी काय म्हणालीस तू? काय नाही. नाही, तू गुजरातीत काहीतरी म्हणालीस. ए म्हण ना जेनी प्लीज. व्हेरी व्हेरी क्यूट. प्लीज म्हण ना प्लीज. नाही प्लीज. तू इटली माटे असं म्हणालीस ना? हो ना? सो क्यूट. पण सॉरी, खरं सांगू, इट्स नॉट इटली माटे, इट इज इटला माटे. इट्स ओके, इट्स क्यूट. आय मीन प्लीज काय ना इटला माटे. ठीक आहे. प्लीज काय ना एकदा प्लीज प्लीज प्लीज. काय? इटला इटला माटे. इटला माटे. वाव वाव, अरे. कमाल. काय म्हणजे इटला माटे असू दे, इटली माटे असू दे, एव्हरीथिंग इज ब्लडी क्यूट व्हेन जेनी सेज इट. काय झालं? तुम्ही एकटेच का असता असे? अरे मला काहीतरी एक विचित्रच कल्पना आली आणि मी त्याचं हसलो. काय आपली मुलं ती खिचडी भाषा बोलणार. म्हणजे? हो, म्हणजे माझ्याशी गुजरातीत, तुझ्याशी इंग्लिशमध्ये, राधिका बहिणींची मराठीमध्ये आणि आजीला भेटायला गेले गोव्याला ही कोंकणीत. झाले की नाही एकदम खिचडी भाषा? सर तुम्ही कुठे पोचला? मुलं वगैरे जेनी लाजलीस तू.
नाही अरे हो हो. बघ म्हणजे तर चला. ए थांब. सॉरी. अरे सो आय एम व्हेरी हॅपी. मी पण आत्ता या क्षणी मला असं वाटतं ना की एवरीबडी इन दिस वर्ल्ड शुड बी हैप्पी. सभी को सभी खुशियां मिलनी चाहिए. दैट्स इट. और राधिका मैम को भी. हे तुला एक सांगायचं विसरलो. राधिका वहिनीचा फोन आला होता. राधिका वहिनी, सौमित्र, ते रेवती गुप्ते ते सगळे पण गेले आहेत फिल्म बघायला. सिरियसली. हो. सो गुड टू नो दॅट. राधिका मॅमला जरा चेंज. येस. सो नाईस. पण मला भीती आहे त्या फक्त गुरुची. परत ना मागच्या वेळी केलं होतं अशी लफडी नको करायला. आय डोंट अंडरस्टँड मॅम का त्यांना एवढं इम्पॉर्टन्स देत आहे. त्यांना एकदा तो आन्सर का नाही करत मॅम. मॅम नेहमी सांगतात घरात नेहमी काहीतरी आर्ग्युमेंट चालू असते, सम क्वारल, भांडणं वगैरे. बास आता किती सहन करणार मॅम. त्यांना रिलीफच नाहीये. मी सांगते मॅम आहेत ना म्हणून सगळं बेअर करतात. दुसरं कोणी असतं तर नसतं केलं सर. हे खरं सांगू का नाही म्हणजे आय माइट साऊंड रूड पण आय विल बी हॅपी एकदा हे डिवोर्स झालं होती. राधिका वहिनी मी फ्री ऑफ ऑल दिस प्रॉब्लेम्स, फ्री ऑफ दॅट ब्लडी गुरुनाथ, सो कॅन जस्ट मूव्ह अहेड इन अवर लाईफ. सर हे बोलणं इझी असतं. ऍक्च्युअल मध्ये एवढं इझी नाहीये. मॅमच्या फ्युचर मध्ये काय गॉड नोज. तर झोपही येत नाहीये. घरी ये म्हणून, नाहीतर एखादं ड्रिंक मारून झोपून गेलो असतं ना सरळ. राधिकाचं बरं आहे, गेलीये पिक्चर बघायला, मजा करतायत सगळे. माझं काय, माझ्याशी बोलायला केडी नाही, शनाय नाही. बसलोय मी नुसताच बसलोय. राधिका, मला तुमच्या कोणत्याच प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीये. मलाही काही प्रश्न विचारायचे नाहीये तुला. काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणून थांबवलंय तुला. आता जे काही बोलायचं ना ते कोर्टात बोला. मग काय घाबरतो मी ना. या सगळ्याचा कंटाळा आलाय आता. अजून फक्त थोडे दिवस सहन करायचंय. एकदा डिवोर्स झाला ना की सगळं संपेल. मग तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे. तुम्ही तुमच्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने जाईन. नाही ठीक आहे राधिका, इंटरेस्ट मलाही नाहीये, कळलं ना. मलाही सगळं संपवायचंय हे. नाही उद्या मी भेटतो ना, ऍडव्होकेटला भेटतो आणि त्यांना सांगतोच सगळं एकदाच संपून टाका, डिवोर्स देऊन टाका मला. युजलेस. हाँ, मैंने पैसे निकाल के रखे थे. हाँ नहीं, एक मिनट मैं देखती हूँ. हाँ नहीं ठीक है. तू आशा सोडली असेल ना तरी मी नाही सोडले. पा तुम्ही दोघेही असे वागत असलात ना तरी मी नाही तशी वागणार. मी आयुष्यभर आशावादी राहील. पाहते ना तुम्ही दोघं जण कटे घाटत फोड घेत आहात. मी तुमच्या दोघांचंही लग्न मोडू देणार नाही. तुम्ही कसेही वागा, मी आहे इथे. हा एक्सक्यूज मी. नमस्कार. तुम्ही, मी आत येऊ का? नाही सॉरी, म्हणजे मी न विचारता झाले ना म्हणून विचारते. या ना या. तू? हा शनू बेबीची मॉम मी. मॉमी. बेबी. FGP ऑल्सो. फ्रेंड गाइड फिलोसॉफर. येस.
काय काम आहे? एक्सक्यूज मी, म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथेच देऊ का? नाही, आय वोंट माइंड ना, पण काय आहे ना, मला जरा मोठ्याने बोलायची सवय आहे. म्हणजे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल तर मी इथेच सुरू करते. हा, विचारा, काय विचारायचं तुम्हाला? नाही नको नको, तुम्ही आत या प्लीज. थँक्यू सो मच. शन्या, काय काम आहे तुझं? राधिका, अगं तिला काय विचारतेस? मला विचार ना. ऍक्च्युली ना, मी तुला भेटायला आले. म्हटलं बघूया तरी कोण आहे ही राधिका गुरुनाथ सुभेदार. ओघानी गुरुही भेटला आणि आईशी पण भेट झाली. हॅलो आई. नमस्ते. नमस्कार. मला इथे कळलं की माझ्या मुलीला इथे कोणी वाली नाहीये, म्हणून धावत आले. मम्मी, व्हॉट इज वाली? वाली इज ना बेटा, द वन हू प्रोटेक्ट्स. Oh, thanks. ब्रिलियंट. खूप लवकर आलात तुम्ही. नाही, इतक्या दिवसात कधी आठवण नाही झाली का तुमच्या मुलीची? तिने इथे काय दिवे लावून ठेवले ते बघावंच नाही वाटतं तुम्हाला? ऐकलं का? तिनका का दिवे लावले तिथे तुम्हाला माहित आहेत का? हा, एका भल्या माणसाचा संसार उद्ध्वस्त करायला निघाली ती. एका भल्या माणसाचं घर मोडलं तिने. त्यावेळी तुम्ही कुठे गेला होता तो? तुम्ही काही संस्कार केलेच नाहीत का तुमच्या लेकीवर? जिनके घर शीशे के होते हैं ना, वो दूसरों के घरों पे पत्थर नहीं फेका करते. कुठल्या फिल्मचा डायलॉग आहे शनू बेबी? कभी खुशी कभी गम, केतरी जी. वक्त फिल्म मधला डायलॉग आहे. ब्रिलियंट. संस्काराचं काय घेऊन बसला तो तुम्ही? हा, तुम्ही काय तुमच्या गुरुवर कमी संस्कार केलेत का? पण बघा ना काय झालं. हा, आता ही राधिका, हिच्या आई वडिलांनी हिच्यावर कमी संस्कार केले असतील का? पण बघा, घरी आलेल्या पाहुण्यांना साधं बस म्हणायची पद्धत नाहीये तिच्याकडे. नाही, तुम्ही तिला काही बोलू नका प्लीज, मला वाईट वाटेल प्लीज. मी माझंच घर समजून बसेन. नो फॉर्मॅलिटीज. शनू बेबी, कम ऑन, सिट बेबी. काय आहे? 300 करोडची मालकीण ना तू, आणि हे इतकं ओल्ड फर्निचर. काय झालं शनू बेबी? मम्मा, ओल्ड फर्निचर. तुला माहितीये का, आमच्या ऑफिस मध्ये ना एक पानवलकर आहेत, त्यांना मी ओल्ड मॅनेजर. शन्या, तोंड सांभाळून बोल. आणि तुमचं काम झालं असेल ना तर तुम्ही निघू शकता. एक्सक्यूज मी बाई, तुम्हाला ही का बोलली ऐकू नाही आलं का? ही म्हणली आता जा, निघा इथून. तू एक गुरु पाहत काय बसला बरं? सांग ना ताईला जायला. हो, सांगतो ना मी. तेच बोलत होतो आता. हे बघा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, आम्हाला यामध्ये पडायचं नाही आणि आम्हाला आता या विषयावर बोलायचं नाही. तुम्ही नंतर आपण कधीतरी बोलू ना. तुम्ही आता प्लीज निघा इथून. जावई बापू, तुम्ही बसा बघू. अहो, सासूच्या बाजूला बसायला लाजायचं नसतं. बसा बघू, बसा. बसा जावई बापू. कोण जावई बापू? अहो, कोण म्हणजे? तुमचा गुरु? ओ, एक माझ्या शनू बेबीचा गॅरी.